नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आज रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता कार्यक्रम सिडको ऑडिटोरियम येथे पार पडलेला आहे। या कार्यक्रमासाठी माननीय मिलिंद भारंबे सर CP नवी मुंबई, माननीय एनपुरे सर जॉईंट CP नवी मुंबई, त्याचबरोबर सुप्रसिद्ध सिने अभिनेता स्वप्नील जोशी, त्याचबरोबर नामांकित गायक साईरामसुद्धा या ठिकाणी हजर होते। या कार्यक्रमासाठी आयुक्तालयाच्या हद्दीमधील विविध शाळांचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, त्याचबरोबर जबाबदार नागरिक, तसेच रस्ता सुरक्षा अभियानामध्ये ज्यांनी योगदान दिलं, काही प्रबोधनासाठी योगदान असेल, काही हेल्मेट वाटपाचं कामसुद्धा काही नागरिकांनी केलं, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। आजूबाजूच्या परिसरातील जबाबदार नागरिक या कार्यक्रमासाठी हजर होते। त्याचबरोबर या मागील वर्षात काय काय कार्यक्रम आपण राबवलेले होते आणि चालू वर्षामध्ये आपण काय काय कार्यक्रम राबवतोय याचंसुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे। यावर्षी आपण गेल्या वर्षी जो छोटा पोलीस संकल्पना आपण सुरू केली होती, त्याच छोटा पोलिसाला यावर्षी आपण आईवडिलांचं प्रगती पुस्तक देतोय। त्यामध्ये आई आणि बाबा किती वाहतुकीचे नियम पालन करत आहेत हे नियम त्यामध्ये लिहिलेले आहे आणि एक आठवडाभराचं प्रगती पुस्तकाचं सुद्धा आज आपण लॉन्च केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थीसुद्धा आपल्या घरामध्ये एका छोट्या पोलिसाची भूमिका पार पाडेल आणि आईवडिलांकडून सुद्धा वाहतुकीचे नियम कसे पाळले जातात ते सुद्धा रेकॉर्डिंग करायचं काम किंवा ते सुद्धा त्या प्रगती पुस्तकात नोंदवायचं काम सुद्धा विद्यार्थी करेल। वाढते रस्ते अपघात या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या स्वतःचा जीव वाचला जाऊ शकतो आणि इतरांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होणार नाही। या दृष्टीने सुद्धा या कार्यक्रमामध्ये प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे।